चला सर्व भावाला क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि नमो बुद्धाय. झालं का सर्वांचं चहा पाणी भावानो? सर्वजण कसे आहेत? माझं तर आणखीन झालं नाही बघा चहा पाणी. आता मी आले छतावरती. बघा माझा खुराक आता खाणार आहे तुम्हाला बोलत बघा. कसे आहेत सर्वजण? मजेत आहेत का? हे बघा बदाम, बदाम नाही माय, काजू काजू. खूप दिवस झाले नाही म्हणलं तुम्हाला बोलून घेऊ. हरभऱ्याची भाजी घेतली आहे भावानं, 150 रुपये किलो. भाजी वाळू घालायला आली होती वरी. म्हणलं चला एखादा ब्लॉग बनवावर 5-10 मिनटाचा. खूप दिवस झाला नाही. दाखवू का तुम्हाला हरभऱ्याची भाजी हो का वाळू घातली बघा, दिसती का? 150 रुपये किलो भाजी. चला मी गाणं म्हणते. लाडा लाडानी लाडा लाडानी लाडा लाडानी बोले रमा साहेबाला 2 घास घ्या खाऊन. चुकलं बघा, जाऊ द्या, लक्षातच ना. आत्ताच गाणं ऐकले, आत्ताच गेलं. वर्षात असंच होते बघा. 2 दिवस झालं वरी आले नाही, झाडाला पाणी कुणी घातलं नाही. आठवते गाणं. रमा बोलते हसून लाडा लाडानी. सोहायले की बघा. 2 घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. रमा बोलते, ती सुरुवातच आहे ना बघा भावानं. जाऊ द्या, दुसरंच म्हणते. घटनेच्या पहिल्या पानावरती टाकतंय माझ्या भीमाचं नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती टाकतंय माझ्या भीमाचं नाव. झाडाला इंजेक्शन द्यायचं असते ना, आंबे लागतात म्हणा. मला पण कळाले मग. स्वयंपाक नाही काय नाही बघा, बसली आता निवांत. कबुतरे विलाल्यात पाणी प्यायला. आमच्या जवळच्या इथं पाणी ठेवले प्यायला. त्यांनी पाणी ठेवलं तर प्यायला. तिथं प्यायलेला लय आणि माझ्या घराच्या समोर त्याने घाण करायला. काय बोलावं. दहा वाजल्यात काय किंवा उठायलाच उशीर झाला. भाजी वाळवल्या, वाळवा टाकल्या. पुण्याला घेऊन जायच्या भावाकडं. पुढल्या महिन्यात वाळवून आण बाई म्हणला. वाळवून थोडी वल्ली थोडी जाताना घेऊन जायचं. खूप आवडते माझ्या भावाला भाजी. आम्ही खेड्यात राहिलेले आहेत ना, त्याच्यामुळं का काल गावरान भेंडी, गावरान ती चवळीच्या शेंगा, हरभऱ्याची भाजी, करडीची भाजी, पात्राची भाजी, तांदूळ कुजऱ्याची भाजी, सगळ्या भाज्या पाला खेड्यात खाल्लेल्या आम्ही. त्याच्यामुळे सगळं भाजीपाला आवडते बघा बघा. आम्ही चुलीवर स्वयंपाक करून खाल्ला 2 दिवसाखाली. जर मग आज केलं तर मी तुम्हाला दाखवते.
बघा तिथं चूल केली आहे मी. दिसते का चूल? इटाची चूल केली आहे. चूल करून खाली फरशी टाकली आहे. फरशीवर इटा ठेवल्या. इटावर माती टाकली आहे. मातीवर पुन्हा फरशी टाकली आणि त्याच्यावर चूल केली आहे. का तर खाली छताला काय होऊ नये म्हणून. आणि बिर्याणी करून खाल्ली आहे. माझ्या भाच्याला लय आवडते चुलीवरली बिर्याणी. चुलीवरला सगळा स्वयंपाक आवडते. सकाळी येऊन करा म्हणते पण उठणारच ना. आता तिथं ऊन आले. आता कसं करा. खूप चव लागते बघा चुलीवरला स्वयंपाक. जर दिवस माळा मी काय केले तर तुम्हाला दाखवलं. पहिले खेड्यात चुलीवर स्वयंपाक करत होतो आम्ही. चिकूचं झाड तिथं पर्यंत गेलं होतं बघा. त्या चुलीवर मोडली फांदी. लई चिकू लागले तर. आता आंबे बी लागते तर. चिक्का चिक्कू लागलेले. आहेत का चिक्कू? या पेरू खायला. 2 सफरचंद खराब निघाले बघा. 2 दिवस झाले तब्येत ठीक नाही म्हणून पेरू बी खाना आणि सफरचंद पण खाना. तब्येतच ठीक नव्हती म्हणून खाऊच वाटत नव्हतं काहीच. त्याच्यामुळे खराब झाले. काय करा. जीवाला बरं आहे तर सगळ्या गोष्टी चांगल्या येतात बघा. म्हणजे थोड्या वेळ बसावरी 5-10 मिनिट. एखादा ब्लॉग बनवावं. आता जाऊन खाली स्वयंपाक करा. गाण्याच आठवण्यात बघा भावानं. बोले सोनबा भीमा बाबा येतील. पाणी घोटभर माझ्या हाती घेतील. हो धन्य प्रभाकरा. हो धन्य प्रभाकरा. वाट पाहोनी आणि घोटभर जाऊ पिऊनी. बोले सोनबा भीमा बाबा येतील. पाणी घोटभर माझ्या हाती घेतील. हो धन्य प्रभाकरा. हो धन्य प्रभाकरा. वाट पाहोनी आणि घोटभर जाऊ पिऊनी. आणि घोटभर जाऊ पिऊनी. खूप जुनं आहे पण खूप छान गाणं आहे बघा भावानं. खूप आवडतं मला. माझ्या लहानपणापासून हे गाणं मला म्हणजे ऐकण्यात येते. आणखीन एक आहे बघा. आई म्हणे लेकराला रे कुंदीपा. हो भीमा सारखा. हो भीमा सारखा. आई म्हणे लेकराला रे कुलदीपा. हो भीमा सारखा. हो भीमा सारखा. हे पण खूप छान आहे बघा भावानं गाणं. चला मग सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि नमो बुद्धाय. भावानो ब्लॉग आवडला तर सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर सब करा. चला बाय सर्वांना. बाय बाय. करा जेवण. 10 वाजून गेले तर.